म्हणूनच आज आल्यानंतर रोहित, युगेन आणि ह्या सगळ्यांनी एक नियोजन केलंय। त्याच्यात आधीच शरीफ फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत। अजून 4 टँकरची सुरुवात आज अजून होते। तसे एक 10-15 टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर, कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाही आहेत, अनेक ठिकाणी वेळेवर पोचत नाही आहेत, यास वारंवार कंप्लेंट्स येत आहेत। दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे। त्यानंतर ना दुधाला भाव आहे, कांद्याला भाव नाही आहे, बेरोजगारी वाढते, भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हानं आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो। मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडीमध्ये जाऊन काकींचं दर्शन घेतलं होतं, विचारपूस केली होती। आज देखील आपण काटेवाडीमध्ये गेला, बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतलेली। मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा, कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले, म्हणून सकाळी उठून मी आशा काकींचा आशीर्वाद घेतला। तिथून मी राजूदादा आणि रणजितदादा, जे माझे बंधू सगळे इथे राहतात, त्यांचा आशीर्वाद घेतला। माझे बंधू श्रीनिवासदादा, त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते, तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता। त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे, त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले। रेकॉर्ड ब्रेक मतदान बारामतीकरांनी दिलंय ताई, आणि मोदींना टाळलं का साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून टाळलं? मला माहिती नाही या सगळ्याचं। मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून ह्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील, याच्या जातीने लक्ष घालून आम्ही कामात सातत्य. विधानसभेला कुठला नवीन चेहरा